बॉल सन्मान दिला आणि त्यावर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. जास्तीत जास्त पॉवर प्ले षटकामध्ये यतीश मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्या दृष्टिकोनातून सतीशला स्ट्राईक देतोय. फर्स्ट इनिंग मध्ये पहिली पॉवर प्ले षटकातील जास्तीत जास्त बॉल हे मात्र पाहिलं आपण तर सतीशनं खेळलेले आहेत आणि याही मॅच मध्ये त्याचं काही पाहायला मिळेल का? गोलंदाज राहुल पाटील कमबॅक करेल का? गोलंदाज तयार. ब्लॉक होलचा बॉल ऑफ साईडला या ठिकाणी मात्र येतोय डीप लॉंग ऑफ कडनं. रोहित पाटील त्याचेच बंधू मात्र बॉल फील्ड करतोय. राहुल पाटील बॉलिंग अटॅक करतोय. 2 बॉलचा खेळ झालाय आणि 2 बॉलमध्ये धावसंख्या फळकावर आहे ती 2. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र बॅटर तयार यतीश पाटील. स्ट्राईक एंडला आपण या ठिकाणी बघू शकताय. अगदी लाईव्हवर पाहू शकता आपण या ठिकाणी धर्मवीर प्रतिष्ठान संपूर्ण कमिटी मेंबर यांचे येणारे फोटोज. ही ताकद आहे. ओहो यावेळेस काय घडतंय? डॉट बॉल निर्धाव चेंडू जिद्दीला पेटलेले. दोन्ही चांगले संघ आहेत. SP बिलोची टीमला क्वालिफाय मॅचमध्ये पराभूत करून मात्र या स्पर्धेसाठी क्वालिफाय झाला काशवी इलेव्हन खर्ली संघ. तर वसुरे टीमला क्वार्टर फायनलला पराभूत करून सेमीफायनल खेळतोय बिंबलास टीम. रिव्हर्स स्वीप स्विच हिट आर पार आणि नो प्लस षटकार धमाका. थँक्यू टू जे केदारनाथ 11 टीम अप्रतिम या ठिकाणी मध्ये सुरुवात करताना मिस्टर यतीश पाटील अगदी बीमर टाकला त्यावर षटकार ठोकला. 7 धावांचा बोनस मिळवला. फ्रीडचा बॉल आता मात्र येणार. 3 बॉल धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 9 धावा. अप्रतिम सावली क्रिएशन YouTube या ठिकाणी मात्र कव्हरेज आपण पाहू शकतायत. अंपायरची भूमिका या ठिकाणी अंपायर पवार सर, अंपायर भंडारी सर, त्यांचे पूर्ण टीम मनोज सुपर मात्र या ठिकाणी गेम प्लॅनिंग करताना. फ्रीडचा बॉल आणि त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न रिस्की आहे. यतीशला सतीशनं कॉल केलं. एक धाव कंप्लीट केली पण फ्रीडचा बॉल अप्रतिम टिचून गोलंदाजी राहुल पाटील काशवी इलेव्हन खर्लीच्या माध्यमातून. स्कोर एका धावेने मात्र वाढतोय. 10 या आकड्यावर पोहोचतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही पॉवर प्ले षटकातील 2 बॉल शिल्लक राहत आहेत. 10चा रन रेट 4 बॉलला घेतलाय. 7 धावांचा बोनस मात्र नक्की भीमरला षटकाराचा मिळालाय. 5वा बॉल काय असेल? स्लोवर वन चेंज ऑफ पेस या ठिकाणी मात्र हुकवलं गेलंय. बीट केलं बॅटरला. तेवढ्या वेगाने बॉल ज्या पद्धतीनं यायला हवा होता तेवढा आला नाही. बॅट तेवढ्या वेगाने फिरली आणि इथे मात्र बीट केलं गेलंय. 5 बॉल धावा 10. रन रेट चांगला आहे. गोलंदाज तयार. फुलरेंचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. एक धाव. शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओव्हरची या ठिकाणी उद्घोषणा पंच करतील आणि पहिल्या ओव्हरला धावसंख्या आहे 11 धावा. पात्रा ऐकत्र धर्मवीर प्रतिष्ठान मंडळ आंबेडकरांची भगवा करंडक मानाची ट्रॉफी 2025 1,11,111 पारितोषिकांना फुललेली आज ग्रँड फिनाले मेगा फायनल. पात्रा एकत्र कोण जिंकणार या डीजे? धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. सुपर मॅच. आता मात्र क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर येताना पाहायला मिळते. मिड विकेट डीपकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर पाहिलं आपण डीप स्क्वेअर लेगमध्ये आहेत. डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ऑफ साईडकडे बघितलं आपण तर डीप लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्लीप तैनात आहे. शॉर्ट लॉंग स्टॉपकडे फील्डर तैनात आहे. गोलंदाज तयार. ओहो हा बॉल पाहिला आपण तर निखिल बागुलनं ज्या कलात्मकरित्यामध्ये टाकलेला आहे डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल निर्धाव मध्ये परावर्तित केलेला आहे.
7 बॉलचा खेळ पाहताय पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना केदारनाथ पिंपलास टीम पुल केलंय, कॅच पकडलीये वाईडी डीप लॉंग ऑनला. पहिला धक्का केदारनाथ 11 पिंपलास टीम. पहिली विकेट, पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या 11 असताना मोठा धक्का या डीजे. मिस्टर आकाश केदारनाथ 11 पिंपलास टीम 11 धावसंख्या फळकावर. निखिल बागुलनं काय कमबॅक मिळवून दिलंय. ओव्हर नंबर 2च्या दुसऱ्या बॉलला सतीश पाटीलला बाद केलं गेलंय. आज मात्र एक वेगळं गेम प्लॅनिंग पाहायला मिळतंय, कारण ही मॅच सेमीफायनल मॅच आहे या भगवा करंडकची. पहिलं षटक राहुल पाटीलनं ज्या पद्धतीनं जिकिरीनं हाताळलं, प्रयत्नही केले, त्यानंतर यश आलं ते निखिल बागुलला. 8 बॉल धावसंख्या 11. सुपर मॅच. भेदक मारा, तिखट गोलंदाजी या ठिकाणी. तिखट बॉलिंग अटॅक पाहायला मिळतो निखिल बागुलकडनं. 4 बॉल अजूनही बाकी राहत आहेत. आणि न्यू बॅटर आकाश पाटील बॅटिंग स्टँडवर तयार. ओव्हर नंबर 2चा तिसरा बॉल. स्वीप केले बॉलला. पाहू शकता आपण या ठिकाणी पॅडल खेळला गेलाय. चेंडू लॉंग लेग झोन मध्ये जातोय. फील्ड होता होता त्या ठिकाणी माता थोडस गाफील क्षेत्ररक्षण आणि याचा फायदा घेतला गेलाय. अगदी बघितला आपण तर एक धाव घेतली, त्याच्यानंतर दुसरी धाव कंप्लीट केली आणि पंचांचं या ठिकाणी कॉलिंग येत आहे. असा चर्चात्मक निर्णय. तीन धावा. काय रनअप घेतला यतीश पाटील आणि आकाश पाटीलनं. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. एक एक धाव मोलाची आहे. लाखाची स्पर्धा आहे, लाख मोलाचे प्रयत्न आहेत. चौथा बॉल. पॉइंट वर खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड डीप पॉइंट कडे चेंडू मात्र जातोय. धनंजय बॉलवर येतोय. काश्मीर 11 खरली फिल्डर. एकच धाव. चांगल्या बॉलवर चांगला फटकाही होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव संख्या 15 वर आहे. 4 बॉल संपले. निखिल बागुलनं दबदबा आपला कायम ठेवलेला आहे. एक सुद्धा मोठा फटका नाहीये, ना चौकार ना षटकार. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलला विकेट, तिसरा बॉल 3 धावा, चौथा बॉल सिंगल, 5वा बॉल ऑन साइडला मात्र शॉट येतोय. सर्कलच्या बाहेर बॉल जातोय. वाईड डीप मिड विकेट कडनं मात्र बॅकअप मिळतोय. एक सिंगल धाव. निखिल बागुलचं कौतुक करावं लागेल तेवढं थोडं आहे, कारण पहिल्या ओव्हरला ज्या पद्धतीने रन रेट आला होता, त्यानंतर पॉवर प्ले षटकानंतर एक चांगल्या टिचून गोलंदाजीची गरज होती आणि ती पार पाडली निखिल बागुलनं. एकंदरीत धावसंख्या फळकावर जर बघितली आपण तर पोहोचलेली 16 धावा. आणि निखिल बागुलनं दुसऱ्या ओव्हरच्या 5 बॉलमध्ये सुपर शॉट. अंतिम बॉलवर काय होईना. एक तेरी एक हमारी हमी तो हम क्या. यतीश पाटीलच्या बॅटमध्ये येतोय शानदार चौकार. एकंदरीत बघितलं आपण धावसंख्या 20 या आकड्यावर पोहोचलेली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय आणि प्रेक्षकांची गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. फायनलचा दिवस आणि आंबेडकर गावामध्ये संपूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील प्रेक्षक आहेत. खास करून वाडा आणि भिवंडी तालुक्यातून, वसई तालुक्यातून प्रेक्षकांचा लोंढा, विक्रमगड तालुक्यातून प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच या गावातील बंटी शेठ म्हणजे अभि पाटील यांच्याकडनं तब्बल 200 रुपये कॅश प्राइज आहे. प्रत्येक झेल, प्रत्येक षटकाराचा कॅश घ्या आणि 200 रुपये मिळवा. बंटी शेठ आंबेडकर अभि पाटील यांच्याकडनं भगवा करंडक 2025. प्रथम पारितोषिक नामदेवजी धनगरे यांच्या माध्यमातून 1,11,111. नामदेवजी धनगरे आंबेडकर धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर मंडळाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक रोहिदाजी शेलार. तृतीय पारितोषिक महेंद्रजी ठाकरे. चतुर्थ पारितोषिक जगदीश विष्णू मस्कर. 5वं पारितोषिक आहे सुशांत बबन पाटील. 6वं पारितोषिक आहे राजेशजी चौधरी यांच्या माध्यमातून.
यूट्यूब व्यवस्था प्रदीप घरत, युवराज पाटील यांच्या माध्यमातून आणि चेंडू व्यवस्था भूषण पाटील व केतन पाटील यांच्या माध्यमातून, ट्रॉफी व्यवस्था विनोद भास्कर पाटील, उपतालुका प्रमुख शिंदेगड शिवसेना, माजी उपसरपंच आबिडगर ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून, सन्मान चिन्ह दयानंदी दळवी साहेब यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी दयानंद पाटील फाउंटन बियर शॉप यांच्या माध्यमातून. पोल केलाय सर्कलच्या आतमध्ये बॉल हवेमध्ये, बॉलर सोडता वाट कॅच. रोहित पाटीलनं पहिल्याच बॉलला विकेट काढलेली आहे आणि फलंदाज बाद. बॅक टू डकआउट, दुसरा धक्का. मिस्टर आकाश पाटील बॅक टू पवेलियन. धावांचा किल्ला लढवतोय. रन रेट समाधानकारक राहिला. निखिल बागुलनं उत्तम कामगिरी केली. त्यानंतर त्याच्याच मेहनतीला साथ देताना पहिल्याच बॉलला विकेट काढली ती रोहित पाटीलनं. भगवा करंडक लाखाची स्पर्धा आहे. सागर भोईर निंबोली यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे, वेलकम भाऊजी. आबिडे गावचे भाऊजी आहेत. वेलकम सागर पाटील निंबोली. आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम सागरजी भोईर निंबोली, प्लीज वेलकम. पुल शॉट खेळणा प्रयत्न, डीप लॉन्ग ऑफ ला वाडा कॅच. बडी मछली जकडली जाल में. पार्टनरशिप तोडतायत या ठिकाणी रोहित पाटील. जी पार्टनरशिप टिकू देत नाहीयेत. कारण बघितलं आपण तर जी टिकायला पाहिजे सातत्य कन्सिस्टन्सी तोडतायत. यतीश पाटील जरी किल्ला लढवतोय परंतु त्याच्या साथीला कुठला बॅटर स्थिर होऊ देत नाहीयेत. कारण महत्वाची विकेट निखिल काय घेतलेली आहे आणि निखिलच्या नंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर म्हणून ज्यांची ओळख आहे. कोण आहे? अरे कोण आहे? बारावा खेळाडू पाठवा. केदारनाथ 11 पिंपलास टीम मिस्टर निशांत या ठिकाणी आलेले आहेत. निशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. 18 वर्षाचा खेळाडू आहे परंतु कमी वयामध्ये ज्यानं वाडा टेनिसमध्ये मागच्या 2 वर्षांमध्ये स्वतःची एक वेगळी छाप निर्माण केलेली आहे. जेव्हा जेव्हा बघितलं आपण यतीश खेळल्यानंतर सतीश खेळले, सतीश खेळल्यानंतर निखिल खेळले आणि एक नवीन चेहरा म्हणजेच पाहायला मिळाला निशांत पाटील. बिलोईचं मैदान गाजवलं होतं या खेळाडूनं. नाईट क्रिकेटची टुर्नामेंट अप्रतिम बॅटिंग केली होती. रेश्मा मयेकर सुद्धा खुश झाल्या होत्या. गोलंदाज तयार रोहित पाटील. आणि मिस्ट्रामिक शॉट खेळले. स्ट्राईक बरोबर आल्याबरोबर जास्त काही वेळ थांबले नाहीयेत. कारण बघितलं आपण तर पहिलाच बॉल फेस केला. पहिल्या बॉलला फेस करताना स्ट्राईक मात्र या ठिकाणी यतीश पाटीलला आणलं गेलंय. 13 धावांवर खेळतोय. 6 बॉलमध्ये यतीश पाटील संघाला पोहोचवले 21-21 या धावसंख्येवर. तिसरं षटक हाताळलं. 3 बॉल निघून गेलेले. 3 बॉलमध्ये उत्तम कामगिरी आहे. फक्त 1 धाव खर्च केली. 2 विकेट काढल्या रोहित पाटीलनं. रोहित पाटील असा काही हिरा आहे ना खरवली टीमचा. अटीतडीच्या मोमेंटला जेव्हा जेव्हा संकटात टीम येईल तेव्हा हा उभा राहिलेला आहे. गोलंदाज तयार. 3 बॉल बाकी. समोर यतीश पाटील. यतीशला आता हात खोलावे लागतील कारण धावसंख्या 21 वर आहे. परंतु त्याच यतीश पाटीलला थांबावं लागेल रोहित पाटीलला. या दोन्ही भूमिकेमध्ये बघितलं आपण तर क्रिकेटमध्ये राहतं कॉम्पिटिशन. या कॉम्पिटिशनमध्ये हवी कोण होणार, स्वतः यतीश पाटील की स्वतः या ठिकाणी रोहित पाटील. टफ मॅच. तेज तरार बॉल. फुलरलेनचा चेंडू यतीश पाटीलच्या रडारमध्ये सापडूच दिला नाहीये. विकेट किपर निखिल बागुल आहेत. सुपर या ठिकाणी मात्र कॉलिंग कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. डॉट बॉल. 4 बॉल. काय बॉलिंग केली आहे गोलंदाज रोहित पाटीलनं. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट. त्यानंतरच्या पुढच्या 2 बॉलमध्ये एकच धाव दिलेली आहे. 4 बॉलमध्ये एकच रन. फार कंजूशी आणि अप्रतिम मेहनत. यतीश पाटील क्रीजवर असताना 4 बॉलमध्ये एका धावेवर स्वतःचा दबदबा निर्माण केलेला आहे. परंतु यतीश पाटीलचा दरारा राहील का पुढच्या 2 बॉलला. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. दिशा दिली बॉलला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतायत. पुन्हा एकदा एक धावेवर भरत बागुल यांनी हा बॉल फील्ड केलाय.
2च धावा 5 बॉलमध्ये खर्च केलेल्या आहेत. सामन्याची समीकरणं हाती घेतली निखिल बागुलनं कमी रन रेट देताना, त्यानंतर रोहित पाटीलनं या 2 गुणी गोलंदाजांनी आपली पूर्णपणे 100% एफर्टची ताकद, क्षमता, शैली, आपलं स्किल वापरलं आणि रन रेट थांबवलेला आहे 22 या आकड्यावर. कारण हे षटक नंबर 3 चालू आहे. हाणामारीचे शेवटचे 7 बॉल बाकी राहतील. बॅट पुरवलेली आहे, लोअर फुलटच बॉल फेकून दिलाय. निशांत पाटील का ओळखतात वाडा टेनिस मध्ये हार्ड हिटर म्हणून, आत्ता दाखवतोय केदारनाथ 11 पिंपलासकरांची ताकद. शकार. ₹200 अभि पाटील, बंटी शेठ अबिल यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी कॅच घेण्यासाठी आहेत. तेव्हा षटकाराचे कॅच घ्या आणि बक्षीस मिळवा. षटकार येतील कारण पिंपळास विरुद्ध खरली मॅच आहे. प्रेक्षक मात्र बरोबर डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग डीप क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. आणि आज ओपन टेनिस क्रिकेटचे संघ दाखल होतील. यानंतरचं ओपन क्रिकेट अगदी बघितलं आपण तर प्रत्येक जिल्ह्यातील स्टार कास्ट, प्रत्येक राज्यातील स्टार कास्ट या ठिकाणी पोहोचणार आहे. म्हणजे बघितलं आपण वाडा टेनिस, भिवंडी टेनिस, पुणे टेनिस, रायगड टेनिस, रत्नागिरी टेनिस, मुंबई टेनिस क्रिकेट पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर गुजरात सातपाटी एरिया मात्र टेनिस क्रिकेट पाहायला मिळेल. नाशिकचे खेळाडू बघायला मिळतील. अप्रतिम एकापेक्षा यूपीचे गोलंदाज पाहायला मिळतील. असं चांगल्या प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी आज इंडिया ओपन टेनिस क्रिकेट भगवा करंडक लाखाची स्पर्धा आंबेडकर नगरीमध्ये. चांगला बॉल मनीष बागुलनं हाताळलेला आहे. यतीशसारखे अनुभव संपन्न बॅटरला बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच्या ठिकाणी 2 धाव ही चुकी करताना खरली संघ. विकेट किपर जवळ असताना बॉलरकडे मात्र थ्रो ऑफ केलाय आणि इथे 2 धाव मात्र मिळत आहेत. धावफलक मात्र 2च्या बढतीनंतर स्कोर कार्ड फुलतोय. स्कोर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वर तो 30 स्कोर ऑन बोर्ड. 5 बॉल अजूनही शिल्लक राहत आहेत. मनीष बागुल बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळत आहेत यतीश पाटील. निशांत जो षटकार ठोकला ना त्यावर मात्र समीकरण या सामन्याची पुन्हा एकदा फायटिंग कडे जाताना. रिव्हर्स स्वीप परफेक्ट टायमिंग नो चान्स. चेंडू जातोय सीमा रेषा पार. दमदार चौकार. यतीशची बॅट लागली आहे आणि पिंपलासकरांची धावसंख्या केदारनाथ 11 पोहोचतोय तब्बल 34 34 वर. नंतर यतीश पाटील सारखे खेळाडू, फैजान मेमन सारखे खेळाडू, शुभम पाटील वसुरी यांसारखे खेळाडू जेव्हा राईज होऊन पुढे जातील, या खेळाडूंना एक चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म ISPL मध्ये जाण्यासाठी आहे आणि हाच प्रयत्न केदार 11 टीम पॅकर रितेशजी यांचा मात्र राहील. ओहो यावेळेस पाहिलं पण वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांतर धावसंख्या मात्र खर्च केली जाते. स्कोर कार्ड 35 35 या आकड्यावर पोहोचतोय. अगदी बघितलं आपण लेग स्टंपच्या खूप दूर हा चेंडू मात्र हाताळला गेलाय. पुन्हा एकदा मनीष बागुल यंगस्टर गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. शॉट खेळलाय. स्क्वेअर लेग डीपला चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. खणखणीत चौकार आणि धनेश साने यांचं आगमन झालेलं आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व लाखाची स्पर्धा ते सुद्धा भरवतायत. शिवकृपा चषक वेलकम आपलं हार्दिक अधिक स्वागत भगवा करंडक मध्ये. 4 धावा या डिझे. अप्रतिम बघितलं आपण पण पहिल्या दुसरी आणि तिसऱ्या ओव्हरला पाहिलं रन रेट थोडा थांबला होता, परंतु त्यानंतर अंतिम षटकात का होईना यतीश पाटील लगातार 2 चौकार ठोकतायत. हमी तो हम क्या तुम्ही तो तुम क्या खेळ दाखवतोय. आपली फिजिकल स्ट्रेंथ मेंटल ॲबिलिटी काय हे दाखवून देतोय. व्हॉट अ शॉट. काय टायमिंग आहे. जबरदस्तरित्या स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक परफेक्ट त्या ठिकाणी तैनात राहिलाय आणि विकेट जाते. यतीश पाटील बॅक टू डग आउट.
शेवटच्या 2 बॉलवरच्या ज्या धावा आहेत ना त्या या मॅचमध्ये आठवले जातील. ज्या पद्धतीने मात्र गेम प्लॅनिंग केलं गेलंय. सुपर मॅच. लढवई या संघ दोन्ही आहेत. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा मेहनत करताना सेमीफायनल भगवा करंडकच्या खेळापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे अगदी बघितलं साईराजकडून टीमला पराभूत केलं. क्वालिफाय मॅचमध्ये मात्र पिंपळा संघ विजयी झाला आणि सेमीफायनलपर्यंत आतापर्यंत पोहोचत आहेत. SP बिलोई सारख्या लगातार 4 ट्रॉफ्या जिंकणाऱ्या संघाला पराभूत केलं खरली टीमनं आणि सेमीफायनल खेळत आहेत. ऑन साईडला बॉल तडला गेलाय. धावा किती येईल? धावांचं महत्व मात्र राहील. एक धाव कंप्लीट केली. थ्रो येतं विकेट किपरकडे. विशाल बागुलला मात्र परफेक्ट थ्रो करताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव येते. एकच धाव आली. धावसंख्या 40. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरच्या धावा आठवतील खरवली टीमला आणि पिंपळा टीमला सुद्धा. 40चा आकडा समोर आहे. डॉट की शॉट. काय बॉलिंग केली. टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी मनीष बागुलसाठी. जोखमीचं षटक टाकलंय. धावसंख्या थांबवली. सुपर बॉलिंग. 40 या आकड्यावर 10चा रन रेट मात्र आपण या ठिकाणी पाहिलात. 41 धावांचं आव्हान आणि हे आव्हान कशा पद्धतीनं मात्र पेरलं जाईल का पिंपलास विरुद्ध खरली. आवाज ऐकूया. तुमच्या समोर मतं येतील. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट निखिल वाकळे सर. वाडा टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्या रसिकांचं क्रिकेट शौकीनांचं हार्दिक स्वागत. कारण प्रेक्षकांनी प्रेम केलं म्हणून क्रिकेट मोठं झालं. प्रेक्षकांनी क्रिकेटपट्टूंच्या पाठीवर थाप दिली म्हणून क्रिकेट मोठं झालं. प्रेक्षक स्वतःचा पेट्रोल खर्च करून स्पर्धा पाहायला येतात आणि आपला गावातील संघ जरी पराभूत झाला तरी शेवटच्या मॅच पर्यंत दुसऱ्या खेळाडूंना सुद्धा गाव या तालुक्यात खेळाडूंना सपोर्ट देतात आणि म्हणून वाडा टेनिस क्रिकेट आता पुढे जात आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये जयेश पाटील वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी प्रत्येक स्पर्धेला मोलाचं सहकार्य करतायत. म्हणून स्पर्धा वाढल्या, खेळाडू वाढले, जास्त षटकांचे सामने वाडा टेनिसमध्ये महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आणि याच वाडा क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर धनेश साने सर यांचं आगमन झाले मुख्य मंचावर. धनेश साने यांचं स्वागत आणि सन्मान विशाल म्हसकर यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. वाडा क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर धनेश साने यांचा सन्मान विशालजी म्हसकर यांच्या शुभ हस्ते केला जाते. शिवकृपा पावणीपाडा लाखाची स्पर्धा भरवणारे व्यक्तिमत्व धनेश साने यांचा सन्मान केला जात आहे. मुख्य मंचावर आपण बघू शकतायत. खूप चांगले क्रिकेटर, विकेट कीपर, चांगले बॅटर आहेत आणि सन्मान विशालजी म्हसकर यांच्या हस्ते धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगरच्या स्पर्धेला दरवर्षी उपस्थित राहून या स्पर्धेला शोभा वाढवत असतात. धनेशजी साने साहेब आणि वाडा क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून मोलाचं योगदान. भगवा करंडक आबिटगरची स्पर्धा. थँक्यू. थँक्स अ लॉट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. आदरणीय सूरजजी पाटील यांना आपण ऐकत होतात. धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगर आयोजित भगवा करंडक आणि त्यातील सेमीफायनलचा हा अत्यंत चुरशीची अशी ही लढत. मोठा सामना. एका बाजूला काशवी 11 खरिवली आणि त्या विपक्षामध्ये श्री केदारनाथ खरवते 11 आई गावदेवी पिंपळास या 2 संघात दरम्यानची ही लढत आहे. तब्बल 1,11,111 रुपयांची अनामत रक्कम आणि भला मोठा भगवा करंडक. हे खरं तर सन्मानाची बाब आहे. या आज खरं तर व्यावसायिक गटातले खेळाडू इथे तुम्हाला खेळताना दिसतील. अनेक नामांकित महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील अनेक नामांकित क्रिकेटर्स इथे या क्रीडा स्पर्धेला आज उपस्थित झालेत. अगदी नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं ते बाजाराळी मनोर संघ, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अगदी उस्मान पटेल, रायगडचा टायगर. तर पहिला ऑफिशियली जो सामना आहे त्याचा आम्ही इथून सूचना देतोय. झाहीर 11 आणि त्या विपक्षात श्री केदारनाथ खरवते 11 या दोन्ही टीमचे जे कॅप्टन आहेत ऑफिशियली आपण रिपोर्टिंग करायची आहे. वळूयात क्रीडांगणावरती. पिंपळास एक्सप्रेस यतीश पाटील सज्ज आहे पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल आल्या आल्या स्वागत केलंय. राहुल पाटीलच्या बॅटचा हात तडाखा इन फ्रंट ऑफ द विकेट. फटका लॉफ्ट केलाय, पाठवलाय 4 धावांसाठी. इथे आलाय खणखणीत चौकार.
बागुल होते क्रीडांगणावरती. त्यांच्या माध्यमातून विस्फोटक सुरुवात म्हणजे स्वतःची मक्तेदारी आणि ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आहे. भरत बागुल पुन्हा एकदा सज्ज. अक्रॉस पॅटनं उडवलाय बॉल लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पलटवार केलाय यतीश पाटीलनं भरत बागुलच्या या खेळीवर आणि इथे त्याची खेळी क्षमवली आहे. बॅट्समन आउट, विकेटचं पतन. पहिला धक्का काशवी 11 खरिवली संघाला 4 या धावसंख्येवर. गडी क्रमांक 1 बागुलचा हा स्ट्रोक थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक किंवा अति उंची जे आपण ऑन स्क्रीन चेंडूची पाहतो आणि लॉंग ऑन मध्ये एक यशस्वी झेल टिपण्यामध्ये यश आलंय. त्या निश्चितच पिंपळासकरांना पाठलाग सुरू आहे खरं तर 41 या धावसंख्येचा. यानंतर श्री केदारनाथ खरवते 11 आणि ता विपक्षामध्ये झाहीर 11 या दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत किंवा जो स्क्वॉड आहे ऑफिशियली आपण रिपोर्टिंग आयोजकांची करायची ह्याची देखील नोंद घ्या. आज खरं तर इथे अफाट जनसमुदाय आणि प्रेक्षकांचा तुडुंब जनसागर इथे उसळणार यात शंका नाही आहे. कारण महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या टेनिस क्रिकेट बॉलच्या पटलावरचे दिग्गज या क्रीडांगणावरती तुम्हाला खेळताना दिसतील. इथे गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग, वेगावर स्वार झाला होता हा गोलंदाज. अगदी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जरी असला तरी देखील त्या चेंडूची फ्लाईट आणि त्याचा वेग या खरं तर पॉझिटिव्ह गोष्टी या चेंडूमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. इट्स अनबिलिव्हेबल डिलिव्हरी. डॉट बॉल बाय मिस्टर यतीश पाटील. एकंदरीत आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 41 धावसंख्येला थोपवण्याचे प्रयत्न जे आहेत ते पिंपळासकरांचे सुरू आहेत. बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचा होता, इथे फटका फसलाय आणि तदनंतर पहा क्षेत्ररक्षणाची ताकद दाखवली पिंपळास संघानं. अगदी फ्लाइंग स्लिप आणि सेकंड स्लिपच्या मधोमध चेंडूला स्थगिती दिली गेली. इथून एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. चेंडूंचा खेळ संपलाय तो 4 आणि धावसंख्या जी आहे ती पटलावर जाऊन पोहोचली आहे. 1 गडी बाद 5 धावा. तुम्ही सध्या पाहतायत स्वर्गीय धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेब स्मृती चषक तथा भगवा करंडक 2025चं हे अत्यंत दैदिप्यमान आणि तितकंच दिमागदार आयोजन. अक्षरशः या स्पर्धेला 4 चांद लावलेत त्या आबिडगरकर वासियांनी. त्यामध्ये मेहनत आहे खरं तर. आदरणीय नामदेवजी धनगरे साहेब असतील, तदनंतर भूपेंद्र भोईर असतील, निखिल पाटील असतील, हेमंतजी असतील, सुधीरदादा असतील, या सगळ्यांची मेहनत. ही खेळाडू वृत्ती पहा. निखिल बागुलचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर इतक्या उंचीवर काय. एकदा खेळ आवडला असेल तर निखिल बागुल करता एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. दिस इज द रिअल जेमेनिक स्पोर्ट्समन स्पिरिट. आणि त्यामुळेच की काय हे खेळाडू उंचीवर पोहोचलेत. त्यानं स्वतः विकेट सोडली. हे खरं तर प्रॉपर स्पोर्ट्समन स्पिरिटचं जे लक्षण आहे ते व्यावसायिक खेळाडूमध्ये पाहायला मिळालं. निश्चितच निखिल बागुल इथे झालाय बाद. आणि या क्रीडांगणावरती द टायगर ऑफ रायगड, द मॅन फ्रॉम तलोजा मिस्टर उस्मान पटेल ते देखील इथं उपस्थित झालेत. सुनील चावरी मॅन फ्रॉम नवी मुंबई, तदनंतर आर्यन भोईर उगवता सितारा आणि सध्या भिवंडीच्या क्रीडापटलावर ज्याचा दबदबा आहे म्हणजे बांबरे बंधूंनी ज्याला लॉन्च केलं त्या वळगावचा सितारा आर्यन भोईर देखील इथे तुम्हाला खेळताना दिसणार आहे. मॅन फ्रॉम अंबिवली कल्याण शाहिद शेख देखील इथे पोहोचणार आहे. मॅन फ्रॉम गुजरात नाझिमजी गुल्ली जे खरं तर एक प्रतिष्ठित खेळाडू या टेनिस बॉल क्रिकेटमधला, भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधला इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तदनंतर प्रीतम बारी ते देखील तुम्हाला द प्राऊड ऑफ पालघर म्हणून ज्यांची ओळख आहे ते देखील इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तदनंतर आदरणीय पंकज पाटील सर जे एक लेजंड आहेत पालघरमधील ते देखील तुम्हाला पालन सर इथे खेळताना दिसतील. तदनंतर प्रितेश शेलार असतील. तदनंतर रायगडचा यंग ब्रिगेडियर म्हणून ज्याची ओळख आहे ते बंटी बद्रिके ते देखील तुम्हाला इथे खेळताना दिसतील. असे अनेक नामांकित खेळाडू या क्रीडापटलावरती. इथे पहा फटका इनसाइड आउट खेळायचा होता, लॉफ्ट केलाय 38 सर्कलच्या डोक्यावरून चेंडू. प्रतिबंधित क्षेत्राचा फायदा इथे होतोय फलंदाजांना जरूर. आणि याच धावसंख्येच्या बळावर संघाची टोटल मात्र पोहोचली आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर मूव्स टू 7 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत दर्जेदार काम सध्या सावली क्रिएशन करते. ऑन स्क्रीन आपण सध्या हा सामना पाहतोय. काशवी 11 खरिवली आणि त्या विपक्षामध्ये केदारनाथ खरवते 11 आई गावदेवी पिंपळास अशी लढत सध्या सेमीफायनलच्या रूपानं अत्यंत मोठं द्वंद्व युद्ध सुरू आहे. म्हणजे या संघातील जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना पाहिल्यानंतर KGF चित्रपटातील ते वाक्य आठवतं दिनेश सर. तिथे असं म्हणतात
की द पॉवरफुल people comes from the powerful places. The history was wrong. The powerful people makes the places powerful. इथे खरं तर आहे ना तुमची जी ओळख आहे ना किंवा तुम्ही ज्या तुमच्या विभागाचं जे नाव आहे ना ते तुमच्या कामानं होत असतं आणि ते नाव जे आहे ते याच खेळाडूंनी बनवलंय. कदाचित क्रीडांगणावरती आज स्वतःच्या गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पिंपळासकर तिकडे आपल्या संघाला पाठबळ देण्याकरता उपस्थित झालेत. अगदी खरिवलीकर त्यांच्या संघाला म्हणजे आदरणीय संदीपजी बागुल इथं उपस्थित झालेत. अगदी तब्येत आजारी आहे, पूर्ण अंगात ताप आहे, तरी देखील गावाच्या संघाच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभं राहावं या उदात्त भावनेनं फक्त ते या क्रिकेटवर असणाऱ्या निस्सीम प्रेमापोटी इथपर्यंत पोहोचलेत. ही खरं तर क्रिकेटचं आहे ना हे ध्येय वेळ आहे. इथे गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट निघालाय, हलक्या हातानं स्टिअर केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, वेगानं क्षेत्ररक्षक आलाय, एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि याच सिंगलच्या मदतीनं पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेरीस स्कोर मूव्स टू 8 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 8 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आता खरं तर 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि याच 17 चेंडूंमध्ये धावसंख्या जी करायची आहे सध्या करंट रन रेट जर तुम्ही पाहिला 6.86, 41चं टार्गेट समोर आहे. 8 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज आहे. एकंदरीत 11.65 ची सरासरी, 17 चेंडूंमध्ये 33 धावा त्यांना कराव्या लागणार आहेत. रोहितचा हा स्ट्रोक, फसलाय चेंडू, अक्षरशः फटका फसलाय, लॉंग ऑन मध्ये झेल देऊन परतीचा प्रवास सुरू झालाय. गोलंदाजीचा तोफखाना अक्षरशः इथे धडाडताना दिसतोय. श्री केदारनाथ खरवते 11 आई गावदेवी पिंपळास या संघाचा. 1 मोर विकेट डाऊन फॉर काशवी 11 खरिवली. संख्येचा पाठलाग अजूनही करणं बाकी आहे. 8 धावा सर झाल्यात, परंतु ज्यावेळी धावसंख्या होत होती पिंपळासकरांचा दिनेश सर स्ट्रगल आपण पाहिला. अगदी माफक 41 धावा जशा उभ्या झाल्या, अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये असं वाटलं की खरिवलीकर आता हे जे गुणफलक आहे ते फार वेगानं कंप्लीट करेल. परंतु गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ज्या संघाला ओळखला जातो ते पिंपळासकर हार मानतील तर त्या संघाचं नाव पिंपळास कसलं. कारण मागच्या हंगामात पूर्ण सीझन ज्या संघानं अक्षरशः गाजवलाय तोच आई गावदेवी पिंपळास आणि आता खरं तर केदारनाथ खरवते 11 आई गावदेवी पिंपळास या नावानं ते खेळत आहेत. आदरणीय घाग साहेबांच्या माध्यमातून या संघाला देखील स्पॉन्सरशिप इथे दिली जाते. म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंना कुठेतरी एक उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम जे आहे ते आदरणीय रितेशजी घाग साहेबांनी इथे केलंय. वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाज सज्ज आहे. षटकातला पुढचा चेंडू घेऊन निखिल. सुपर बॉलिंग, इन स्विंगर एक्झिक्युशन काय असू शकतं, सर्वोत्कृष्ट कामगिरी इथे निखिल करतात. या षटकातला आणखीन एक 1 मोर डॉट बॉल जो इथून एक्झिक्यूट झालाय. चेंडूंचा खेळ संपलाय 3 आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या आकड्यावर. थोडीशी समीकरणं जी आहेत ती कठीण होत चालली आहेत. काशवी 11 खरिवली करता वैभव भोईर समोर आहे. बॅकफुटवर जाऊन इथे पहा, अचूकतेनं टिपलाय झेल, गोल्डन डकचा ठरलाय शिकार. वैभव भोईर शून्याचा चष्मा घालून निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, विकेट नंबर 4 इथून काशवी 11 खरिवली या संघाच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपण
कठीणही म्हणता येणार नाही किंवा सोपाही म्हणता येणार नाही, परंतु जोपर्यंत विशाल बागुल क्रीडांगणावरती आहे, काशवी 11 खरिवली करता एक जमेची बाजू आहे. कारण अगदी रविवारच्या दिवसात संकटात सापडलेला काशवी 11 खरिवलीला जर कोणी वाचवली असेल तर याच विशाल बागुलनं वाचवली आहे. आणि तोच खेळाडू आता स्ट्रायकर एंडवर आहे. आडव्या बॅटचा वापर करतो. इथे बॅटचा अप्पर एज घेऊन चेंडू निघाला बॅकवर्ड लेग स्लिपला. अगदी 2 खेळाडू व्ही मध्ये तुम्ही पाहतायत बॅक ऑफ दी एंडला. तिथून एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. पंच इशारा करतायत इट्स एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 10 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची गरज आहे. 15.50 ची सरासरी प्रति षटकागडिक इथे मात्र राखायची आहे. तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 15.5 च्या सरासरीनं 15.5 सरासरीनं प्रति षटक धावा करायच्या आहेत. 31 सध्या करंट रन रेट आहे 5. केदारनाथ खरवते आई गावदेवी 11 पिंपळास आणि त्या विपक्षामध्ये काशवी 11 खरिवली. चला झाहीर 11 आणि त्या विपक्षामध्ये केदारनाथ खरवते 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्यांना विनंती करतो की टॉस आपण करून घ्यायचा आहे. नाणेफेक इथे करायची आहे. केदारनाथ खरवते 11 संघाचा कर्णधार व्यावसायिक गटाच्या खेळाडूंमधला आणि झाहीर 11 या दोन्ही टीमचे जे कर्णधार आहेत, कृपा करून आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला थोडा स्पीडअप करा. मी टीम खरिवली राहुल पाटील स्वतः संघाचा जो आधारस्तंभ आहे तो क्रीडांगणावरती तग धरून बसलाय. कारण या सामन्याची जी किंमत आहे ना, ती किंमत खरं तर त्या खेळाडूंनाच ठाऊक आहे ज्यांनी या संघासाठी स्वतःचा जीव पणाला लावलाय. वळूयात क्रीडांगणावरती. षटक नंबर 3 घेऊन रुपेश आलाय. षटकातला पहिला चेंडू घेऊन निघालाय ट्रॅक सिटी एंड कडनं ओव्हर दी स्टम्प्स. पहिलाच बॉल खोल पॉकेटचा वापर जरूर केलाय, परंतु पंच इशारा करतायत ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू आणि इथून मात्र एक्स्ट्रा धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे ती 11. ऑन स्क्रीन तुम्ही जर पाहाल प्रॉपर पंच म्हणून भूमिका निभावताना ॲक्शन रिप्ले आपल्या ऑन स्क्रीनवर. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांकडनं आला. एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 11. समीकरण बदललंय. उर्वरित येणारे चेंडू आहेत 12 आणि विजयाकरता 30 धावसंख्येची गरज आहे. अगदी मी बऱ्याचदा म्हणतो की शिरूर तो कोई भी कर लेता है पर योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. इथे विशाल बागुल ते काम करेल का? ऑन साइडला मिड विकेट मध्ये फंबल देखील झालाय. पहा दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता रोख लावली आहे. कमबॅक जोरदार झाला पिंपळासचा एवढं मात्र निश्चित. एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. तुम्ही पाहतायत भगवा करंडक आदरणीय स्वर्गीय धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेला अत्यंत ऐतिहासिक स्पर्धा. इथे पहा पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मधला संपर्क थोडासा कमकुवत. थोड्याशा खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची उणीव आहे. ती कुठेतरी उणीव भरून काढावी लागणार आहे काशवी 11 खरिवली संघाला. कारण इथून जर मोमेंटम प्रस्थापित झाला नाही तर खरिवलीकरांसाठी ही समीकरणं अवघड होणार आहेत. आता एकंदरीत 13 धावा धावफलकावर आहेत. 41चं जे टार्गेट समोर आहे आणि साधारणतः रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते 16.80 वर पोहोचलंय. इथे बॉल तयार. इथे पहा विशाल बागुलचा हा फटका अतिरिक्त उंची गाठली आहे आणि इथे लांबी मात्र कमी. त्यामुळे विशाल बागुल नावाचं जे वादळ आहे ते या मैदानातून क्षमवलं जाईल. 1 more wicket down and Mr. Vishal Bagul has to depart.
होईल, ही विकेट राग रंग दाखवते एवढं मात्र निश्चित आहे. या विकेटनं प्रथम फलंदाजी करत असताना थोडासा संघर्ष पिंपळासकरांकडनं झाला, परंतु निशान गवळीनं केलेला कमबॅक म्हणजे त्याच्या बॅटमधनं आलेला षटकार आणि पुन्हा पिंपळास संघाचं झालेलं जोरदार कमबॅक कदाचित या मॅच मधला तो टर्निंग पॉइंट असू शकतो. इथे मात्र गोलंदाज तयार. आदरणीय आमचे मित्रवर्य सागरजी पाटील, निंबवलीचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तथा उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांना विनंती आहे. आणि इथे पहा, थांबेल तर त्याचं नाव राहुल पाटील कसलं, स्विच इट केलाय आणि चेंडूला पाठवलंय डीप थर्डमॅन या झोन मधून सीमारेषा पार चौकार. अत्यंत ठिकाणी उपस्थित झालेत. अलमान ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय श्री विवेकजी ठाकरे साहेबांना देखील विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. मिस्टर नाजिमजी गुल्ली, आपसे भी गुजारिश है कि आप जल्द से जल्द स्टेज पे आइए. केदारनाथ 11 खरवते टीम कॅप्टन अँड जाहीर 11 टीम कॅप्टन, फायनल कॉल. टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी पोहोचायचंय. चला, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सतीश पाटील अराउंड दी स्टंप्स ना आलाय. शेवटचे 6 बॉल. चेंडू आदळलाय पायावर आणि पंचांचं बोट आकाशाकडे इथे उंचावताना बॅट्समन मनोज जाधवच्या पारीला इथे क्षमवलं जात आहे. अक्षरशः गोलंदाजीतला जो सर्वोत्कृष्ट नमुना आहे तो इथे पिंपळासकरांनी आज पेशकश केलाय. पहिलं षटक जे फेकलं ते यतीश पाटीलनं 7 धावा त्यानं खर्च केल्या. तदनंतर निखिलचा जोरदार कमबॅक, त्यानं 3च धावा खर्च केल्या. तदनंतर रुपेश 8 धावा ज्यानं खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. आणि तदनंतर सतीश पाटीलची सुरुवात विकेटनं झाली आहे. आदरणीय नदीमजी गुल्ली या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चलो, कॅप्टन जाहीर 11 टीम कॅप्टन, केदारनाथ 11 खरवते टीम कॅप्टन, बी फास्ट. टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धाव संख्येची गरज आहे. इथून फक्त मल्टीगेअर्सच आता वाचवू शकतील ते टीम काशवी 11 खरिवली या संघाला. लोअर फुलटॉस होता. सतीश पाटीलला ठाऊक आहे कशा मेरिटनं गोलंदाजी आता अपेक्षित आहे, त्यामुळे इथे तो लोअर फुलटॉस किंवा फुलरलँड डिलिव्हरी किंवा गुडलँड स्पॉट या सगळ्या अगदी महत्त्वपूर्ण पोटेन्शियल दाखवणाऱ्या स्पॉटवर गोलंदाजी करतोय. चेंडूंचा खेळ संपलाय. तो 2-19 धावा इथे धावफलकावर जोडल्या गेल्यात. 41चा पाठलाग करताना पूर्णतः मुसक्या आवळल्या गेल्या त्या काशवी 11 खरिवली या संघाच्या. भरत बागुलनं स्टार्टअप सुंदर केला होता, परंतु त्याला देखील अपयश आलं. तदनंतर निखिल बागुल देखील इथे पहा त्यांच्या माध्यमातून खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन जरूर झालं. फटका चांगला आहे. राहुल पाटील एकटा संघर्ष जरूर करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे पहा फाईन लेगचं क्षेत्र आणि राहुल पाटील यांना देखील परतावं लागणार आहे धावचीतच्या स्वरूपात. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 7 मिस्टर राहुल पाटील ज्याला परतावं लागतंय. इथे सन्माननीय श्री मनीषजी पाटील त्यांचं देखील शुभागमन झालंय. ऍक्शन रिप्ले आपण पाडतोय धावचीतच्या स्वरूपात. थोडासा प्रेक्षकांना निराश करणारा सामना झाला. चला, जाहीर 11 आणि त्या विपक्षात श्री केदारनाथ खरवते 11 दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे आदरणीय सूरजजी पाटील सर तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. टॉस करण्याकरता बोथ टीम कॅप्टन रिक्वेस्ट यू, तुम्ही लवकर याल, कारण आज व्यावसायिक गटातले हे जे संघ आहेत बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होते की जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवले गेले पाहिजेत, परंतु तुम्ही जेवढ्या लवकर याल तेवढ्या जास्त षटकांचे सामने आम्ही खेळवू. आयोजकांना तर सामने खेळवायचेच आहेत, परंतु प्रत्येक खेळाडूला देखील रिक्वेस्ट आहे की वेळेचं सुनियोजन जर तुम्ही केलं तर आम्हाला देखील इथे जास्तीत जास्त षटकांचे आम्ही सामने खेळवू. जाहीर 11 तुम्हाला हा ऑफिशियली इट्स अ लास्ट कॉल टू यू, शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. पुन्हा एकदा सतीश पाटील सज्ज होत आहेत. 3 चेंडूंची औपचारिकता शेष आहे. विजयाकरता 21 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा चेंडू जर हाताळला नाही तर इथून पिंपळास संघ विजयी होऊ शकेल.
इथे पहा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, बॅटची इनर एज घेऊन चेंडू निघालाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि शेवटच्या 2 बॉलची औपचारिकता जी आहे, इन्फॉर्म पोटेन्शियल दाखवणारा आणि मिस्टर कन्सिस्टंट म्हणून ज्याची ओळख आहे तो यतीश पाटीलचा फॅन क्लब असणारा हा पिंपळास संघ, इथून मात्र त्यांनी ताकद झोकायला सुरुवात केली आहे. म्हणजे संध्याकाळच्या सत्रातलं फायनलचं तिकीट त्यांचं आता इथे कन्फर्म होण्याच्या मार्गावर आहे. इथे पहा धावसंख्या अगदी सिंगल डबल रोटेट केली जाते, फक्त जे औपचारिकच्या शेष आहे शेवटच्या आणि अंतिम या चेंडूची. इथे गोलंदाज तयार, शेवटचा बॉल, फटका चांगला आहे परंतु उशिरानं हा फटका इथे आलाय. मनपूर्वक अभिनंदन टीम श्री केदारनाथ खरवते 11 आईगाव देवी पिंपळास गोज टू द फायनल, इन टू द फायनल्स, मेगा ग्रँड फिनाले मध्ये. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आणि काशवी 11 खरिवली संघ तुमचं देखील मनापासून कौतुक, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात. चला झाहीर 11 टीमचे कॅप्टन टॉस करून घ्या. श्री केदारनाथ खरवते 11 आणि झाहीर 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक करण्याकरता आपलं हार्दिक स्वागत आहे. तत्पूर्वी स्वागत समारंभाकडे आपण जाऊयात. सूरजजी पाटील तुमच्यासोबत जॉईन होतील. आदरणीय सागरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रीडा आणि